युवासेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी सर्वांना शुभेच्छा द्याव्यात. जय महाराष्ट्र. अरे जोरात येऊ दे ना, आता एवढी महाआरती झाली. जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. आज दुपारी मी काहीच वेळापूर्वी इथेच रिहर्सल ऐकत होतो आणि काही मला शिवामणीजी आणि आपल्यात साम्य दिसलं थोडंसं. ते ढोल वाजवतात. शिवामणीजी किधर है? अच्छा पीछे. आप ढोल बजाते हो, हम जो झोल करते हैं उनकी बजाते हैं. पण अर्थात काही फरक तर असायलाच पाहिजे आपल्या दोघांमध्ये. फरक काय आहे तर त्यांनी जो आवाज काढलेला असतो तो बरोबर कानात जातो आणि आपण जो आवाज काढतो तो थोडा कानाच्या खाली लागतो. बरोबर की नाही? आज सगळे आपण इथे जमलेले आहात. तरुणाई सगळी उतरली आहे आणि मला फार आनंद होतोय की हा जोश जल्लोष जो बघतोय मी, गणपती बाप्पा मोरया करून सगळीकडेच आपण फिरत आहात. सगळे मंडळात जात आहे. मी जिथे जिथे जातोय तिथेही मला गर्दी दिसते, रांगा दिसत आहेत. पण तरुण म्हणून जर मी काही विचार केला, आणि हा तुम्ही नीट लक्षात घ्या, मी काय बोलतो त्याचा अर्थ कळून घ्या. समर्थ प्रतिष्ठान इथे आहे, आपण टिळकांचे विचार तर जाणतच असाल. त्यांनी जे गणपती चालू केलं त्यावेळी इंग्रजांच्या विरुद्ध चळवळ चालू केली गणपतीतून, की प्रत्येक माणसाला एकामेकाची ओळख व्हायला पाहिजे. बरोबर की नाही? हो की नाही? बोला, मला सांगा, चुकलो असेल तर सांगा. आज त्या चळवळीची आपण कुठेतरी उत्सव करतोय का? म्हणजे जी मूव्हमेंट होती, ज्याला आपण मूव्हमेंट बोलतो इंग्लिशमध्ये, त्याचं फेस्टिवल आणि सेलिब्रेशन होतंय का? अर्थात उत्साह, जोश, जल्लोष असलाच पाहिजे. फेस्टिवलचं सेलिब्रेशन झालंच पाहिजे, उत्सव झालाच पाहिजे. आपण सणावारी घरी बसून शांत राहू नाही शकत. ढोल ताशे सगळे वाजलेच पाहिजे रस्त्यावर. पण मी जे बोलतो त्याचा अर्थ हाच आहे की आज पण जी ही गर्दी इथे जमली आहे ह्याच्यात तुम्हाला पुढचा मागचा कोण आहे, बाजूला कोण आहे हे माहिती आहे का? ही काही गर्दी नुसतं गर्दी म्हणून जमलेली नाहीये, पण तुम्ही सगळे एकत्र आलायत युवा सैनिक म्हणून. तुम्ही जेव्हा गणपतीत मंडळात जाता तेव्हा जेव्हा तुम्ही बघता की अरे पुढचा माणूस कोण आहे, मागचा माणूस कोण आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे की नाही, हे महत्वाचं आहे. बघा, देशावर सगळाच अतिरेक चाललाय. मग दरवाढ असेल, दहशतवाद असेल, जे काय चाललं असेल, कधी कधी वाटतं इंग्रज वाईट की काँग्रेस वाईट, हा प्रश्न पडतो. पण ह्या सगळ्या वातावरणात तुम्ही कुठेतरी एकत्र येणार आहे की नाही, ह्याच इच्छेने मी तुम्हाला सगळ्यांना आज एकत्र आणले. जोशात असेल, जल्लोषात असेल, पण एक व्हावं ही माझी इच्छा आहे. ह्या तरुणाईने एक व्हावा ही माझी इच्छा आहे. जोरात ओरडा ओरडा. युवा सेनेचा हा आवाज पाहिजे. आणि म्हणून मी मगाशी जे बोललो की तुम्हाला पुढचा मागचा माहिती आहे की नाही, तुमची ओळख आहे की नाही. मग आत्ता साधारण ओळख नका करू. काय रे पक्या, फेसबुकवर आहेस की नाही? अरे नाही रे, ट्विटरवर आहे मी. काय रे मग संध्याकाळी कुठे फिरतो? असा बावळटपणा नकोय आपल्याला. ते मला युवा सैनिक म्हणजे कसा पाहिजे, तू काय करतो, कुठे जातो, चळवळीत पुढे येशील की नाही, लढणार की नाही, समाजसेवा करणार की नाही, असं पाहिजे. टाइमपास करायचं असेल तर मग काँग्रेसचे मंत्री बना. ते मग युवा सैनिक नको मला. की चला रे, अरे 3Gचा घोटाळा कधी करायचा, अरे थांब पहिलं 2G निश्चित होते मग करूया ना नंतर, हे असला प्रकार मला नको. मला शिवसैनिक, युवा सैनिक म्हणजे जो भगव्या झेंड्याला पुढे जाऊन हिंदुस्थानला वाचवेल तो शिवसैनिक अपेक्षित आहे. आणि आज मी खरंच शिवामणीजींचे तरुण मानतोच की इथे ते येतात आपल्यासाठी आणि वाजवतायत. हे जे आज दिसतंय तुम्हाला, हे शिवसेना आणि युवासेना आहे. एक पारंपरिक आवाज आणि एक नवीन आवाज जे एकत्र येतो आणि जो आवाज होतो तो शिवसेनेचा आवाज आहे, युवासेनेचा आवाज आहे. समर्थ प्रतिष्ठान खरंच धन्यवाद. मला वाटतं आपण ढोल ताशे तर आणलेच आहात, पण ढाल तलवारही आणली आहात.
आहेत ना, तलवारी लागले तर सांगा, खूप आणि वापरणारे पण आहेत गरज लागली तर. पण ह्या शब्दावर माझा हेच मी म्हणतोय, गरज लागली तर. म्हणजे जिथे युवा सेना तिथे सेना आणि सेवा तिथे सेवा. ज्याला शस्त्र तिथे शस्त्र आणि जिथे वस्त्र पाहिजे तिथे वस्त्रही देतील माझे युवा सैनिक. एक छोटासा किस्सा सांगतो. मला तुम्ही ढोल ताशे आणि ढाल तलवारवरनं आठवलं. मी जे ऐकलंय लहानपणीपासून, मला इतिहासात खूपच मी वाचत असतो, कधी कधी ऐकतही असतो. आणि जे काय ऐकलंय ते असे की शिवाजी महाराजांची जेव्हा सेना गनिमी काव्यानी लढाई करायची, काळोखात असेल किंवा जर शत्रूवर हल्ला करायचा असेल गनिमी काव्यानी, तर ते कसे करायचे. मी एक प्रात्यक्षिक बघितलेलं, मला माहित नाही तुम्ही ते करता की नाही, पण जे ढाल तलवारवाले होते त्यांनी डोळ्याला पट्ट्या बांधलेल्या. ऐकून घ्या काय बोलतो मी. ढाल तलवारवाल्यांनी डोळ्यांना पट्ट्या बांधलेल्या, तरी ज्या शत्रूवर पोचायचे ते पोचलेच. कसे? कारण ढोल ताशेवाले त्यांच्या सोबत होते. ढोल ताशेवाले जेव्हा हमला करायचं तेव्हा एका गावाच्या टेकडीवर उभे राहायचे आणि शत्रूचं निशाणा बघायचे, कुठे आहेत शत्रू, छावणी कुठे आहे. आणि मग हे गनिमी कावेवाले जसे जातील जवळ, जर बरोबर रस्त्यावर असले तर त्यांचा लेजिम वाढायचा, ढिंचॅक ढिचॅक ढिंचॅक ढिचॅक ढिंचॅक ढिचॅक. जसं चुकीच्या रस्त्याला चाललेत तेव्हा त्यांचा टेम्पो खाली यायचा, ढम ढम ढम. म्हणजे सैनिकांना कळायचं अरे चुकलोय आपण, कुठेतरी कुठची दिशा पकडायची आहे. बरोबर दिशेवर आलं की मग परत ढम 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 ढम. शत्रूंना वाटायचं की अरे काहीतरी गावात वाजते, दवंडी पिटते. पण तेव्हापर्यंत शिवाजी महाराजांचा सैनिक जाऊन हर हर महादेवनी शत्रूंची छावणी उद्ध्वस्त करायचा. आपला फार आज वेळ घेणार नाही. आपण सगळे, मी पण उत्सुक आहे शिवामणीजी काय करतायत, समर्थ प्रतिष्ठान काय करताय बघायला. पण हेच जे विचार आहेत हे तुम्ही मला वाटतं युवकां म्हणून पसरवले पाहिजेत, युवक म्हणून पसरवले पाहिजेत. आणि हा विचार पूर्ण देशभर नाही तर जगभर घेऊन गेले पाहिजेत, हीच माझी इच्छा आहे. आपल्या सर्वांना गणपतीचे लाख लाख शुभेच्छा. मजा करा, पण बाजूबाजूला काय चाललंय हे सावध राहून बघून मजा करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.